मी पुण्यातनं उठून इकडे आलेलो स्वप्न घेऊन की हा मला व्हायचंय नट म्हणून. अच्छा, मग तुमच्या डोक्यात हिरो बनण्याचं होतं. ॲब्सोल्युटली. सगळी इंडस्ट्री ही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काबीज केलेली होती. त्यामुळे तुम्हाला कोणाला रोल मिळणं हे अवघडच होतं त्या काळात. मी रीमाच्या घरी राहिलेलो आहे महिना की जेव्हा माझ्याकडे घर नव्हतं. इथे राहायचं म्हणजे काहीच परवडत नाही आपल्याला. प्रीमियरला इंस्टाग्रामचे जे पॉप्युलर फेसेस आहेत त्यांच्याकडनं बाईट्स घेतले जातात. 1 मिलियन फॉलोअर असलेला माणूस सांगतोय म्हणून आपण जाऊन काही बघणार आहोत का. मला मग नंतर मिस्टर नामदेव म्हणे नावाचं एक नाटक मिळालं. तेव्हाची जी शिवसेनेची भूमिका होती की भैयांना इथे राहू द्यायचं नाही, याच्या विरुद्ध बोलणारं कॅरेक्टर मी प्ले करत होतो. बाळासाहेब ठाकरेंसकट सगळी लोक पहिल्या लाईनीत बसलेली होती. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला त्यांनी भेटायला बोलवलं. माझंच काहीतरी चुकलेलं असेल म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो नाही आहे. त्यामुळे 4 चौघात मी जरी पॉप्युलर नाही झालो तरी आय एम हॅपी. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या ह्या मनोरंजन क्षेत्रामध्ये असे अनेक कलाकार पाहतो आणि आपण म्हणतो की अरे बाबा हा कलाकार कोण. मग एखादा वेब सिरीजमधला त्यांचा सीन हा व्हायरल होतो. पण असा प्रश्न पडतो की असं असूनसुद्धा या कलाकाराचं म्हणावं तसं कौतुक अद्याप का झालं नाही. अतिशय मेहनतीने, प्रामाणिकपणे आणि ध्येयवादी बघता बघता त्यांची करिअर 38 वर्षाची झालेली आहे. असेच एक कलाकार आहेत मिलिंद फाटक. नमस्कार. तुमचं आमच्या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. आत्ताच आपलं बोलणं झालं म्हणजे आता तुम्हाला इतकी वर्ष झाली, पण तुम्हाला खरंच वाटतं की तुम्हाला म्हणावी तशी ओळख मिळाली आहे. दिलीपजी, मी एक तर पहिलाच डिस्क्लेमर देतो आपल्या पॉडकास्टला की हा पॉडकास्ट मी पेड करत नाहीये की माझी पब्लिसिटी व्हावी म्हणून. नाही नाही, बरोबर आहे. त्यामुळे 38 वर्ष झाली तुम्ही म्हणलात ते खरं आहे. कारण 88 साली 88-89 मध्ये पुण्यात माझं पहिलं कमर्शियल नाटक आलेलं होतं, मॅडम नावाचं. अच्छा. आणि तिथपासून सुरुवात झाली, तिथपासून आत्तापर्यंत काम करतोय. प्रसिद्धी जेवढी मिळाली पाहिजे तेवढी का नाही मिळाली याची अनेक रिझन्स आपल्या इंडस्ट्रीमध्ये असतात, ते तुम्हालाही माहिती असेल. सो आणि त्याच्यात मी काही फारसा दैववादी आणि याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाही. त्यामुळे माझ्याकडे ब्लेम करायला फक्त मीच असतो की माझंच काहीतरी चुकलेलं असेल म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो नाहीये. सो तसं काहीतरी असेल की कदाचित चॉईसेस चुकीचे झालेले असतील किंवा तो काळ असा होता की ना, आत्ता जेवढी प्रसिद्धी दिसते आपल्याला तशी मीडियम्स नव्हती. वर्तमानपत्र होती, दूरदर्शन होतं, मोबाईल फोन्स आलेले नव्हते आपल्याकडे, त्यामुळे काहीच गोष्ट होती मोबाईल. त्यामुळे तेव्हा ते पोचणं हे खूपच अवघड गोष्ट होती आणि त्याच्यामुळे ते राहून गेलं असेल. आणि तेव्हा कदाचित मी जेवढ्या ताकदीचे आणि इम्पॉर्टन्स असणारे रोल्स केले त्या सुरुवातीच्या फेजमध्ये, तेवढे कदाचित नंतर माझ्याकडे आले नाहीत आणि त्याच्यामुळेही तसं होत गेलं असेल की मी तुम्ही ज्या म्हणताय त्याप्रमाणे जनमानसात सर्व दूर पोचलो नाही, पण टीव्हीनी मला पोचवलं त्या बाबतीत, घराघरामध्ये पोचवलं. पण आता तुम्ही जे म्हणालात की अगदी सुरुवातीला की असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यात मला प्रसिद्धी मिळत नाही. काय होतं ना की तुम्ही एखादा प्रोजेक्ट करता ह्या इंडस्ट्रीमध्ये, तो ती फिल्म असेल, नाटक असेल, सिरियल असेल, काही असेल, त्याला किती प्रसिद्धी मिळते याच्यावर त्याच्यात काम करणारे लोक किती प्रसिद्ध होतात हे खूप डिपेंड आहे. कारण ते जर का लोकांपर्यंत पोचलंच नाही, म्हणजे आता अनेक उत्तम नाटकं केली मी अनेक उत्तम लोकांबरोबर. म्हणजे सुरुवातच माझी आशा काळे आणि बाळधुरी यांच्यापासून झाली त्या काळात. त्याच्यानंतर रीमा लागू, दिलीप प्रभावळकर ही कास्ट होती माझ्या आयुष्यात. समोर ती नाटकं खूप कमी प्रयोगाची झाली. पहिलं नाटकाचे आशा काळे बाळधुरींबरोबर आम्ही 50च प्रयोग करू शकलो. किती सांगू तुला. बरं, उत्तम डिरेक्टर दिलीप कोल्हटकर डिरेक्टर, हो, लेखक अशोक पाटोळे, ही कास्ट, हे सगळं होतं त्या नाटकात. पण समोर ते नाटक नाही चाललं. सो मग ते सगळंच दुर्लक्षित राहिलं. त्यानंतर रीमा लागू, दिलीप प्रभावळकरांबरोबर घर तिघांचं वनाचं, रत्नाकर मतकरींचं सुंदर नाटक केलं आम्ही. पण समोर ते 99 प्रयोगात थांबलं नाटक त्यावेळेला. एक्झॅक्टली, शतक हुकलं आणि मग त्यामुळे प्रसिद्धी नाही मिळाली. पण तरी तेव्हा ज्या लोकांनी बघितली नाटकं त्यांच्या डोक्यात मी राहिलेलो होतो आणि त्यातनंच मला मग नंतर मिस्टर नामदेव म्हणे नावाचं एक नाटक मिळालं.
जे अजित भुरेंनी डिरेक्ट केलेलं होतं. अतुल परचुरे आणि मी आणि अजून संतोष वगैरे बरेच लोक होतो, 6 लोक होतो आम्ही. ते नाटक मात्र खूप प्रसिद्ध झालं, कारण त्याच्यात मी तेव्हाची जी शिवसेनेची भूमिका होती की भैयांना इथे राहू द्यायचं नाही, याच्या विरुद्ध बोलणारं कॅरेक्टर मी प्ले करत होतो. अच्छा. हां, त्या नाटकात. आणि कॅरेक्टरचं नाव काय? बापू. त्याला ते अशी जनरल नावं ठेवलेली होती त्याची. हां, की तो पण असाच कोकणातनं इथे आलेला आहे नोकरी धंद्यासाठी मुंबईत, आणि त्याची पण कुतरोळ होते या सगळ्याला तोंड देताना. पण तो असं म्हणतोय की मुंबई ही काय फक्त मराठी माणसांनी बनवलेली नाहीये, असा स्टँड घेणारं ते कॅरेक्टर होतं. आणि तुम्हाला त्याची एक आठवण सांगतो खूपच गंमतशीर, की शिवसेनेच्या वर्धापन दिनी षण्मुखानंदमध्ये आम्ही तो प्रयोग केला होता 5,000 लोकांसमोर. 19 जून करेक्ट. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसकट सगळी लोक पहिल्या लाईनीत बसलेली होती, अख्खी ठाकरे फॅमिली. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला त्यांनी भेटायला बोलवलं. म्हटलं आता आपण खातो यांच्याकडनं की काय आमच्या विरुद्ध बोलता वगैरे वगैरे. पण समहाऊ त्यावेळेला बाळासाहेबांनी मला सांगितलं की तुम्ही जो रोल करताय तोही तितकाच आवश्यक आहे, कारण आमचं असं म्हणणंच नाही आहे की सगळ्यांनी इथून निघून जावं. मुंबई सगळ्यांनी बनवलेली आहे, आम्हालाही मान्य आहे. पण इथे येऊन जर का तुम्ही दुसऱ्यांचे उद्योगधंदे हे करणार असाल, इथल्या भूमिपुत्रांचे, तर ते आम्हाला मान्य नाही आहे. हा त्यांचा क्लिअर स्टँड होता. आणि ते म्हणले त्यामुळे तुम्ही त्यांची बाजूही खूप व्यवस्थित मांडताय, आय लाईक युअर वर्क, असं तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं. विच वॉज प्रशस्तीपत्र. एक्झॅक्टली. खूप मोठं. तर मी अशी प्रसिद्धीपत्र खूप मिळालेली आहेत. त्यामुळे 4 चौघात मी जरी पॉप्युलर नाही झालो तरी आय एम हॅपी. पण या भूमिकेला तुम्हाला रसिकांकडनं प्रतिसाद? प्रचंड. म्हणजे अजूनही मला बापू अण्णा असं ते एकत्र नाव होतं खरं. अजूनही मला रस्त्यात लोक भेटतात आणि आम्ही तुमचं ते नाटक पाहिलेलं आहे, कारण ते नाटक नंतर त्याची CD बनली, मग ते टीव्हीवर पण आलं, मग ते आता प्लॅटफॉर्मवर पण कुठेतरी युट्यूबवर वगैरे दिसतं. सो अजूनही ते लोक बघतात आणि त्यांना ते कनेक्ट होतं आणि ते सांगतात. सो इतपत तो रोल होता. आणि त्याच्यातच मला पहिलं अवॉर्ड पण मिळालं होतं ऍक्च्युली. पहिलं प्रोफेशनल अवॉर्ड सहाय्यक अभिनेत्याचं. नाट्यदर्पण नव्हतं तेव्हा, कला गौरव असा काहीतरी तो पुरस्कार आहे, तर तो मिळालेला होता. त्यामुळे त्या नाटकाने खूपच प्रसिद्धी दिली. ती प्रसिद्धी तुम्हाला मिळाली. नक्कीच. पण तुमची जी वाटचाल आहे किंवा शर्यत आहे ती अडथळ्याची आहे. प्रचंड. कोणते? 88 साली पहिलं कमर्शियल नाटक आलं पुण्यातनं. त्याच्यानंतर तेव्हा मला स्टेट लेव्हलचं अवॉर्ड पण मिळालेलं होतं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं, कारण तेव्हाच आम्ही बाबुळबन नावाचं एक नाटक करत होतो, जे पुण्यातनं मुंबईत फायनल राऊंडला आलं. आणि 20 वर्षांनी फायनल राऊंडची राज्यनाट्याची 12 अवॉर्ड्स ही आमच्या नाटकाला होती, सर्व कॅटेगरीजमध्ये. आणि तिथनं त्याच्यानंतर मग सुरू झालं की मुंबईला जायचं, कारण मुंबई हेच त्याचं कर्मपीठ आहे सगळ्या ह्या इंडस्ट्रीचं आपल्या. त्यामुळे तेव्हाच मला मुंबईतनं ऑफर आली किती किती सांगू तुला या नाटकाची, दिलीप कोलटकरांच्या. आणि मी मुंबईला आलो. पण 91 साली 90 साली मी मुंबईला आलो. त्याच्यानंतर 90, 91, 92 जे त्या काळात ही 2 नाटकं माझी येऊन गेली, किती किती सांगू तुला आणि घर तिघांचं हवं. पण तेव्हा आता स्पष्टच सांगतो, पहिल्या नाटकाला माझी नाईट होती ₹40 पर प्रयोग, दुसऱ्या नाटकाला माझी नाईट होती ₹50 पर प्रयोग मुंबईच्या, आणि तिसऱ्या नाटकाला घर तिघांचं मध्ये माझी नाईट होती ₹75 पर प्रयोग. म्हणजे आजच्या काळात याची किंमत समजा ₹100-125 असेल मॅक्सिमम. जास्त. करेक्ट. सो तेव्हा ते परवडायचंच नाही. म्हणजे अनेक वेळेला मला आठवतंय की दिलीप प्रभावळकर दादरला राहायचे, मी पण दादरला राहायचो, शो कुठेही असायचे आमचे. ते दरवेळेला हे करायचे की नाही मिलिंद तू माझ्याबरोबर चल. त्यांच्याकडेच फक्त गाडी होती तेव्हा, त्यांच्याकडे आणि रीमाकडे, दोघांकडेच गाड्या होत्या तेव्हा अख्ख्या त्या आमच्या नाटकाच्या टीममध्ये. त्यामुळे ते मला दरवेळेला गाडीने घेऊन जायचे की तुझे पैसे वाचवतो मी थोडे तरी. इतपत ह्या लोकांनी मदत केलेली आहे. मी रीमाच्या घरी राहिलेलो आहे महिना की जेव्हा माझ्याकडे घर नव्हतं. सो असे अडथळे येत होते, पण ते अडथळे खूप डिप्रेस करणारे नव्हते, उलट प्रोत्साहन देणारे होते. कारण तेव्हा रीमा मला अनेक तिच्या हिंदी सिनेमाच्या सेटवर बोलवायची की तिथे येऊन रिहर्सल कर, जेणेकरून लोकांसमोर तू येशील, मग मी त्यांना सांगेन की बाबा हा खूप चांगला नट आहे, बघा काही असेल तर. इतपत त्या लोकांनी प्रयत्न केलेले आहेत माझ्यासाठी. अरे व्हेरी गुड. हो ॲब्सोल्युटली. मग तेव्हा ना अमोल पालेकरांची ती सिरियल आली होती एक दूरदर्शनवर, म्हणजे भाग्यश्री होती ती, पल्लवी जोशी आणि तुषार होते त्याच्यात. तुषार दळवी. तर मला त्याचं आता नाव नाही आठवते. तर रीमानी
ह्याला चित्रा पालेकरांना फोन केला होता, की चित्रा हा एक खूप चांगला नट आहे, माझ्या नाटकात काम करतोय, त्याची ऑडिशन घे आणि तुझ्या सिरियलमध्ये त्याला रोल दे. इथपर्यंत त्यांनी मदत केलेली होती. पण समहाऊ ठीक आहे, तेव्हा ते वर्कआउट नाही झालं ते काही प्रोजेक्ट्स आणि थांबत गेलो मी. पण मग 92 साली माझं असं झालं, 92-93 हे नाटक पण बंद झाल्यानंतर, की अरे बापरे! इथे राहायचं म्हणजे काहीच परवडत नाही आपल्याला. कारण रोजचे खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि सगळंच चालू होतं, प्रवास मुंबईतला. सो मग 92 साली मी पुण्याला परत जायचा निर्णय घेतला, की नाही जमत आहे आपल्याला करिअर करणं. कारण तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे, की हार्डली 10 ते 12 मराठी सिनेमे यायचे आणि ती सगळी इंडस्ट्री ही अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काबीज केलेली होती. त्यामुळे तुम्हाला कोणाला रोल मिळणं हे अवघडच होतं त्या काळात बेसिकली. फार वेगळे सिनेमे बनत नव्हते मराठीमध्ये. हिंदी सिनेमापर्यंत पोहोचणे ही खूप दूरची गोष्ट होती. कारण तेव्हा ते एक्सपोजर नव्हतं, माहीत पण नव्हतं, की कुणाला जाऊन भेटायचं नक्की. कारण आजकाल कसं फोनवर नंबर्स मिळतात, इंस्टाग्रामवर तुम्ही पब्लिसिटी करता, तुम्ही पोचता लोकांपर्यंत. तसं काहीच नव्हतं तेव्हा. मला आठवतंय मी फोटो घेऊन यशराजच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे. जुन्या राजकमल स्टुडिओत मला माहिती आहे. सो तिथे जाऊन फोटो देऊन त्यांचे, मला नाव नाही आठवत आता, पण त्यांनी ते फोटो बघितले. ते म्हणले की हां ठीक आहे, आम्ही ठेवतो, सांगतो तुम्हाला. आणि ते कारण मुंबईत इतकी लोक येत होती त्या काळात नड बनायला, की ते कुठे मला हिरो करणार होते तेव्हा. अच्छा, मग तुमच्या डोक्यात हिरो बनण्याचं होतं? ऍब्सोल्युटली. कारण तेव्हा मी किती 28 वर्षाचा होतो. बरोबर आहे. बरं, व्यवस्थित छान होतो दिसायला, ज्याचं लोक कौतुक पण करायचे. अशा काही मला म्हणायच्या, तू त्या ह्याच्यासारखा दिसतोस, कवलजीत नाही, राजकिरण. अच्छा, राजकिरण नावाचा नट होता तो. माहिती आहे मला. किंवा रीमा मला सतत चिडवायची, की आता काय खूप मुली मागे लागतील तुझ्या, एवढा वगैरे वगैरे. पण तसं काहीच नव्हतं. पण हिरो बनण्याचे प्रयत्न मराठी चित्रपटसृष्टीत केले? हो. मग काय अनुभव? समहाऊ नाही वर्क झालं. म्हणजे रीमानी माझं घर माझा संसार नावाची एक फिल्म केली होती राजदत्त साहेब. माहिती आहे मला, अरविंद सावंत निर्माती. करेक्ट. त्याची ऑडिशन त्यांनी माझी घेतली होती अगदी फायनल लेवलपर्यंत. म्हणजे त्यांनी माझं असं ते व्ह्यू फाइंडर मधनं फार डोळ्याचा रंग वगैरे राजदत्त चेक करतायत माझ्या, इथपर्यंत ते डिटेलिंग झालेलं होतं. आणि ती भूमिका अजिंक्य देवला गेली. करेक्ट. सो असं होत होतं. मग नकार का आला तो? आता ते काय ना, की तेव्हा अजिंक्य देवचा बॅकड्रॉप खूप मोठा होता. ऑब्व्हियसली रमेश देवालचा मुलगा, आणि हे त्याचं लॉन्चिंग झालेलं होतं सर्जामधनं, आणि त्याच्यानंतर ही त्याची फिल्म येणार होती. त्यामुळे तेव्हा तो होता काळ, की तुमच्या मागे काहीतरी वलय पण असायला हवं, करेक्ट, काही कॉन्टॅक्ट्स पण असायला हवेत तुमचे. असं मी काही फिल्मी बॅकग्राऊंडमधनं येत नाही. मी पुण्यातनं उठून इकडे आलेलो एक स्वप्न घेऊन, की मला व्हायचंय नट म्हणून. सो तेव्हा ते वर्क होत नाही गेलं समहाऊ. एका फिल्ममध्ये मी एक छोटासा रोल केला होता, ज्याच्यात जी फिल्म आलीच नाही. कोणती? तेव्हा मला नाव पण आठवत नाही. कोणाची होती? त्या फिल्ममध्ये खूप लोक होते. मोहन जोशी होते, किशोरी आंबिये होती तेव्हा, प्रदीप पटवर्धन होता, अजून कोण लोक होते. ह्या तिघांबरोबर सीन केल्याचं मला आठवतंय आता. मला त्या फिल्मचं नाव नाही आठवते. जुहूला त्या एका बंगल्यात कायम मराठी फिल्मची शूट्स व्हायची. चिरंजीव बंगला. करेक्ट. मला माहिती आहे. त्या बंगल्यामध्ये आम्ही शूट केलं होतं, पण समहाऊ तो सिनेमा आलाच नाही. त्यामुळे ते राहून गेला. आणि नंतर मग माझा पेशन्स संपायला लागला, की पैसे पुरत नाहीये. बरं, घरनं मी काही फार अंबानी अडाणीचा मुलगा नाहीये. बरोबर आहे, की पैसे मला मिळतील. त्यामुळे बाबा म्हणले, की मी तुला दिलं होतं 3-4 वर्ष, नाव इट्स डन, विल कम बॅक. त्यामुळे मग मी परत गेलो ॲक्च्युली. आणि नंतर मग मी एक बिझनेस करत होतो त्या काळात. मी नोकरी केली एक त्या सगळ्या काळात. माझी ट्रॅव्हल एजन्सी उघडली. मी त्या ट्रॅव्हल एजन्सीचं काम करत होतो. मग ती ट्रॅव्हल एजन्सी, त्याच काळात माझं लग्न झालं 95 साली. जी माझी बायको आहे, तर ती आणि मी एकत्रच नाटकात काम करत होतो. तिलाही करिअर करायचं होतं. तिनेही मुंबईतनं 2 नाटकं केलेली आहेत कमर्शियल. पहिलं लवबर्ड्स नाटक, पहिल्या लवबर्ड्समध्ये ती हिरोईन होती. संजय मोने आणि गिरीश बरोबर. मेधा आठवले तिचं नाव. आणि त्याचबरोबर दुसरं नाटक आलं होतं अबोली, ज्याच्यात ती महेश मांजरेकर, ती आणि दिलीप कुलकर्णी काम करायचे. सो त्या दोन्ही नाटकांची ती मेन लीड होती, मेन हिरोईन. तिला नाट्य दर्पणचा अवॉर्ड आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं. माझ्याकडे नाही येते. असं. तर त्यामुळे ह्या अशा अडचणी येत होत्या. मी परत गेलो, मग बिझनेस उघडला. नाही, एक मिनिट, पण तुमचं लव्ह मॅरेज? ते कसं काय? आम्ही एकत्र नाटकात काम करायचो. आम्ही 5 नाटकं एकत्र केलेली आहेत एक्सपेरिमेंटल स्टेजवर. मी जे बाबुळबन म्हणतोय नाटक, ज्याच्यासाठी मला अवॉर्ड मिळालं होतं, त्याच्यासाठी तिला पण अवॉर्ड मिळालं होतं. त्यात आम्ही दोघं हिरो हिरोईन होतो. मग तुम्ही एकाच फील्डमधले, मग तुम्ही लग्न करायचा निर्णय घेतला? येस. मग ही जी आहे, मग तुमचं पुढची हे
वाटचाल लग्नानंतरची? लग्नानंतर ती मुंबईत राहत होती ही दोन्ही हा. कमर्शियल नाटकं करायला. मी पुण्यात बिझनेस करत होतो. कारण हा. दोघांचं ह्या बिझनेसवर चालू शकत नाही हे लक्षात आलेलं होतं. हा. सो तिचं करिअर चालू होतं, हा. माझं होत नव्हतं. हा. आणि मी पुण्यात करत होतो. मग 2 वर्षांनंतर तिचं असं झालं की नाही मला नाही जमत आहे हा. की मग हे लॉंग डिस्टन्स, मग आपण लग्न कशासाठी केलंय. ओ, मग तेच मला म्हणायचं तेव्हाचा करंट काळ तो होता ना की इतकी फ्रिक्वेंटली तुम्ही पुणे मुंबई, ती रोज रात्री शिवाजीचा प्रयोग करून रात्री पुण्याला यायची, मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत ती मुंबईला जायची. हे फार ओढाताण होत होती त्या पण काळात. तो पण एक्सप्रेसवे बांधला जात होता. एक्सप्रेसवे नव्हताच. नंतर असतो नाही, बांधला जात Exactly, होता. बांधला 95 होता. नंतरच सुरू झालं. 97 त्यामुळे साली काम सुरू झालं. करेक्ट. त्यामुळे आणि तेव्हा ते एशियाड होत्या, एसी पण नव्हत्या बसेस. एशियाड होत्या. Correct. 80च्या एशियाडच्या बसेस पुण्यावर उडल्या करेक्ट होत्या. करेक्ट करेक्ट. त्यामुळे त्यातनं त्यामुळं- ती यायची, कधी रेल्वेनी यायची. त्यात एकदा तिला रेल्वेनी पुण्यात दादरच्या प्रयोगाला पोचायला उशीर झाला होता. विनय आपटे भडकला होता, पण ते बरं फोन नव्हते, त्यामुळे असं सांगता पण यायचं नाही पटकन की हा बाबा की बाबा ट्रेन मी लेट इथपर्यंत होते, आले. येतोय. हा. असं सगळं ते गोंधळ चालू होते. आणि मग ती म्हणली की नाही मी नाही करत, मी थांबते, पण पुण्यालाच हे करूया असं म्हणून आम्ही दोघं बिझनेस करायला लागलो. आणि त्याच्यानंतर 2000 साली म्हणजे तोपर्यंत अल्फा आणि ही चॅनल्स यायला लागले होते. प्रभात येऊन गेलं होतं. प्रभात येऊन गेलं होतं. ETV सगळं हैदराबादला शूट करत करेक्ट होतं. करेक्ट. आणि सगळे कलाकार ओळखीचे असल्यामुळे जे जे हैदराबादला जात होते हा. ते माझ्या ट्रॅव्हल एजन्सीमधून तिकीटं काढायचे. अरे वा. म्हणजे आनंद आंबेकर, मोहन जोशी, स्मिता हा. तळवलकरांच्या सगळ्या युनिटची तिकीटं मी केलेली आहेत त्यावेळेला, अच्छा, व्हेरी गुड. अस्मिता चित्राच्या. हा. सो ते तिकीटं करत होते. त्यामुळे मला ते परत एकदा चायला मला नाही काम करता येते, हे सगळे माझ्याकडनं तिकीटं काढून जात आहेत फक्त. हा. असं सुरू झालेलं होतं. आणि लकीली विनय आपटे, मी त्याला खूप मानतो आयुष्यात, की त्यांनी माझ्या पहिल्या एक्सपेरिमेंटल नाटकापासून मला बघितलेलं होतं. म्हणजे जवळजवळ 88-89 साली नाट्यदर्पणची एकांकिका स्पर्धा व्हायची, कल्पना एक आविष्काराने, बरोबर. तर त्याच्यात एक थीम दिली जायची ज्याच्यावर तुम्हाला एकांकिका सादर करायची असायची. त्याच्यात मी एका प्रेमभंगाचा अभंग नावाची एकांकिका केली होती, मी आणि मेधाने. त्याला विनय आपटे, नीलकांती पाटेकर हे असे सगळे परीक्षक होते, मतकरी स्वतः होते. हा. तिथे झालं होतं बक्षीस डिक्लेअर करताना विनय आपटे म्हणला होता सर्वोत्कृष्ट ॲक्टर कोण, आणि ऑडियन्स ओरडला होता मिलिंद फाटक म्हणून. ही सुरुवात खूपच ग्लोरियस, की म्हणजे मला असं वाटलं की येस आय हॅव डन इट, ते काम घेतला. हिरो बनणार या इंडस्ट्रीमध्ये. पण समाव तसं झालं. त्यामुळे 2001 साली जेव्हा अल्फा मराठीवर आभाळमायाचा सेकंड पार्ट आला, हा. जो विनय आपटेने प्रोड्यूस केलेला हा, होता, बरोबर आहे. हा. तेव्हा विनयने मला फोन करून सांगितलं की नाही तू परत ये आता, मी तुला ह्याच्यात एक उत्तम चांगला रोल देतोय. ज्याच्यावर मी विनयला म्हटलं विनय अरे 5 वर्ष झालेत आता, मला आता माझं कनेक्ट तुटलेलं आहे. हा. तो म्हटलं नाही तू ये परत, तू इथे रोल कर, इथे राहा, माझ्या घरी राहा हवं तर, घर नसेल तर, हा. आणि उरलेल्या वेळात पुण्याला परत जा. हा. म्हटलं बरं. म्हणून मी आलो परत. आणि मला अगदी आठवतंय, मला खूप की ₹75 नाईट ही माझी शेवटची नाईट होती. आणि विनयने मला फोन करून सांगितलं बरं पैसे बिसे काय. म्हटलं मी काय सांगू, तू बोलशील ते ₹750 देईन मी तुला पर डे. म्हटलं काय, हा? असं झालं होतं मला. एक्झॅक्टली, दॅट वॉज क्वाईट अ सम देन. म्हणलं हो डन आहे म्हटलं. आणि मग ते परत जे 2001 साली मी आलो इथे, हा. तो मी अडकलोय. फक्त एकच झालं या काळात, हिरोगिरीचा किडा गेला. करेक्ट. हा, बरोबर ना. आणि मग चांगले रोल करायचे हे आयुष्यात ठरलं. आणि कारण विनयशी त्यावेळेला खूप गप्पा व्हायच्या. म्हणजे तेव्हा विनयकडे मर्सिडीज होती, जी एकमेव मर्सिडीज होती मराठी इंडस्ट्रीमध्ये. हा. आणि आम्ही संक्रमण स्टुडिओ आरे कॉलनी तिथे शूट माहिती आहे. करायचो. हा. त्यानंतर विनय अक्षरशः जेव्हा विनय सेटवर असायचा त्याच्या मर्सिडीजमधनं तो मला घरापर्यंत सोडायचा आणि मग तो घरी जायचा. इतपत चांगली लोक भेटली आयुष्यात. आणि तेव्हा आमच्या खूप गप्पा व्हायच्या. आणि तेव्हा तो म्हणायचा की अरे हिरो बनायला सगळेच येतात, पण चांगलं काम करणारे खूप कमी लोक आहेत ना. हा, बरोबर आहे. आणि ते तू करतोयस, सो हा. चांगलं काम करत राहा, हा. हिरो बनणं हे ध्येय नको ठेवूस. म्हणलं ठीक आहे. आणि तेव्हाही मी त्याला म्हणलं होतं, म्हणलं अरे नाही रे, बरं तेव्हा ना ते काय मिसकन्सेप्शन असतात ना काही, ते वयानुसार असतं. करेक्ट. एका साईडला नसीरुद्दीन शाह सारखे उत्तम नट उत्तम रोल्स करत होते, आणि दुसरीकडे कमर्शियल फिल्ममध्ये चंकी पांडे खूप पॉप्युलर होता. त्या काळात होता, खरं आहे. आणि तेव्हा मी किती माझं धाडस की विनय आपटेसारख्या नटाला मी म्हटलं होतं नाही मला नसीरुद्दीन शाह नाही व्हायचंय, मला चंकी पांडे व्हायचंय. चंकी पांडेला हे कळलं तर धक्काच बसला. एक्झॅक्टली. कारण पॉप्युलरिटी, ग्लॅमर हे सगळं दिसत होतं ना. पण नंतर ते भूत ऑब्व्हियसली उतरलं आणि मग चांगले चांगले रोल्स करत आता इथपर्यंत आलोय. बघूया. पण ही गती सापडली कधी? 2001 नंतर सुरू झालंय खरं तर. म्हणजे आभाळमाया सेकंड सुद्धा बऱ्यापैकी पॉप्युलर झाली. आणि त्यातला माझा रोलही खूप पॉप्युलर झाला. हा.
कारण तो एका चॅनलच्या हेडवरच बेस केलेला होता रोल. हां, तेच कॅरेक्टर होतं माझं, हां. की चॅनलचे हेड कसे वागतात, ते कसे मॅनिप्युलेट करतात, न्यूज मीडिया कसा ऑपरेट होतो, त्याच्यात काय दाखवायचं आणि काय नाही याचे काय काय क्रायटेरिया असतात, सगळं ती काळी बाजू खरं तर त्याची, ते दाखवणारं माझं कॅरेक्टर होतं आणि ज्यात माझा खून होतो अच्छा, माझ्या हां. केबिनमध्ये. असं ते पूर्ण प्रॉपर छान कॅरेक्टर होतं. हां, ते खूप पॉप्युलर झालं. ज्याच्यानंतर मग नामदेव म्हणे आलं आयुष्यात अजित भुरेमुळे. हां, ते बघून हां. आणि मग नामदेव म्हणेपासून मग ते सुरूच झालं. मग एका पाठोपाठ एका प्रोजेक्टमधनं दुसरा, दुसऱ्यामधनं तिसरा, ही कामातून काम गाडी मिळत गेलं. सुरू झाली. हां. आणि तोपर्यंत खूप चॅनल्स आलेली होती ना. हां. म्हणजे 3 मेन चॅनल्स तर आलेलीच होती. हो, हो, त्यामुळे हो. मग सीरियल्स आणि हे सगळं सुरूच झालं आणि मग कुलवधूसारखी सीरियल मिळाली 2012 साली. त्याच्या आधी अनेक छोट्या-छोट्या गोष्टी करत होतो. हां. पण ती सीरियल मिळाली आणि त्याचेच 450 एपिसोड झाले त्या सीरियलचे. बरं, मग मानधन कसं वाढत गेलं? मानधन वाढत गेलं छान. 75 वरनं 750. 75 वरनं 750, 750 वरनं 1200, 1200 वरनं 2000, 2000 पासनं आताचा आकडा नाही सांगत. पण मिळाले सगळे की काही हो. बुडत पण नाही, गेले? मिळाले, सगळे मिळाले पैसे. समहाऊ मला तर या इंडस्ट्रीत असा कोणीही निर्माता भेटला नाही, हां, ज्यांच्या याच्याविषयी बोललं जातं की हे पैसे बुडवतात. हां, त्याही निर्मात्यांबरोबर मी काम केलेलं आहे, हां, पण तरी माझे पैसे कधी नाही बुडले. हां. आता ह्याची कारणं अनेक असू शकतात. त्या कलाकाराची वागणूक असू शकते किंवा कदाचित त्या प्रोड्युसरचा काहीतरी लॉस झालेला असू शकतो. की ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप ती गणितं फार वियर्ड आहेत, की ज्याला काही लॉजिक नाही. इथे 2 4 होतील असं नाहीये. एक्झॅक्टली. हां, त्यामुळे त्याला अनेक कारणं असतात आणि हां. त्याच्यामुळे लोकांचे पैसे बुडतही असतील. मी बुडत नाही कोणी असं अजिबात म्हणणार नाही. अनेक हां. लोकांचे बुडालेले आहेत. हां, आत्ताच रिसेंटली शशांकनी जे काही सगळं हो. केलेलं होतं, ते हां. खरंही आहे खरं सांगायचं तर. पण समहाऊ मी त्या बाबतीत लकी ठरलो, की माझे पैसे कोणी बुडवले नाहीत आत्तापर्यंत. पण आता ते तुमचं काम चाललंय हे पैशासाठी चाललंय की समाधानासाठी? दोन्हीसाठी. अजूनही दोन्हीसाठी चालू आहे. कारण मुंबईत जगणं किती अवघड आहे तुमच्यासारख्या लोकांना फारच चांगलं आम्ही माहिती आहे. तुम्ही मूळचे- मुंबईतलेच आहात. मूळचे गिरगावकर आणि त्या- करेक्ट, हां, करेक्ट, करेक्ट. हां. आणि आता तर ज्या प्रकारे जग बदलतंय त्यानुसार तर तुमचे खर्च वाढतच चाललेले आहेत. ते हो. कमी करणं शक्य नाही आता हां, कुठेच. बरोबर आहे. आणि त्यामुळे ते पैसे तर कमवत राहावेच लागतात सतत. हां, त्यामुळे पैशासाठी काम करावंच लागतं. हां, पण त्यातल्या त्यात एवढंच बघायचं, की बाबा पैसे तर मिळवतोय आपण, हां. पण जे काय करतोय ते आपल्या मनाप्रमाणे आपल्या समाधानासाठी करता येतंय की नाही एवढा शोध घेत राहिला ना, हां. तो सतत नाहीच मिळत. अमिताभ बच्चनला पण ते समाधान मिळत नाही अजून. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. हां, तर त्यामुळे ते समाधान शोधत राहायचं आणि काम करत राहायचं एवढंच मी ठरवलंय आता. पैसे सोडायचे नाहीत. पैसे वाजवूनच घ्यायचे प्रत्येक प्रोजेक्टचे. जे मिळतायत ते. म्हणजे आपली कमांड करून, की हां. मला एवढे पैसे हवेत, नाहीतर मी नाही करत काम. अच्छा. हो. अच्छा, मी रोल सोडले. प्रोजेक्ट सोडलेले आहेत. रोल चांगला असेल तर मी फुकट सुद्धा काम केलेलं आहे. एखादं सांगणार? आत्ताच मी एक फिल्म केली होती, जीही परत रिलीज झाली नाही. त्याला अवॉर्ड्स वगैरे मिळाली. त्याच्यासाठी मला दिल्लीच्या एका फेस्टिवलमध्ये नॅशनल दादासाहेब फाळके नाही, पण दादासाहेब फाळकेच्या नावाने ते एक वेगळे अवॉर्ड देतात त्या हां. फेस्टिवलमध्ये. ते अवॉर्ड मला मिळालं. कुठली फिल्म? निद्रा या नावाची फिल्म आहे, जी हां, प्लॅटफॉर्मवर आहे, नाही YouTubeवर आहे. हां, तर ती फिल्म खूप सुंदर होती, ज्याच्यासाठी मी ते सगळं केलं होतं, की हां. ती फिल्म एका हे काय म्हणतो आपण त्याला इन्सोमेनिया. तर फेटल फॅमिलियल इन्सोमेनिया नावाचा एक रोग आहे, की तो तुमच्या जीन्समधनं ट्रॅव्हल होतो इन्सोमेनिया. आणि ह्याच्यावर एक पुस्तक आहे. इटलीमधलं एक कुटुंब आहे, म्हणजे एक जनरेशन्स आहेत ज्या फॅमिलीमधली 239 लोकं या फॅटल फॅमिलियल इन्सोमेनियामुळे जग सोडून गेलेली आहेत. एका अच्छा. फॅमिली ट्रीमध्ये ती लोकं आहेत सगळी. कारण तो हां. जीन्समधनं ट्रॅव्हल होतो. सो अशा माणसाचा रोल मी करत होते त्या निद्रायामध्ये. सो त्याच्यात त्याची लक्षणं वगैरे? याची लक्षणं तुम्हाला कळतात ना. तुम्हाला तुमचा भ्रम व्हायला लागतो, तुम्हाला आठवणाचं होतं, तुम्हाला झोपच येत नाही. झोप येत नाही म्हणजे तुम्ही काही मॉर्फिन घ्या, काहीही करा, तुम्ही झोपूच शकत नाही. काय वाटेल ते केलं तरी. हा चॅलेंजिंग रोल. भयंकर चॅलेंजिंग आणि कारण तुम्ही न झोपल्यामुळे तुमची सगळी सिस्टीम डिके व्हायला लागते. येस, करेक्ट. कारण तुमची बॉडी रेस्टच घेत नाही. त्यामुळे सगळी सिस्टीम डिके व्हायला लागते. त्यामुळे डिके होतो तुम्ही ऑर्गन फेल्युअरनी मरून जाता शेवटी इव्हेंच्युअली. सो तसा तो रोल करायचा होता आणि त्यात लिटरली म्हणजे तुमचं मांस खायला सुरुवात करतं शरीर. हो. सो मला ते ट्रान्झिशन दाखवायचं होतं बॉडीली सुद्धा. सो तेव्हा लिटरली मी ब्लॅक कॉफी, काही फळं, पाणी एवढ्यावरच मी जवळजवळ 1.5 महिना काढलेला आहे. आणि त्याचे परिणाम काय होतात हे ख्रिश्चियन बेल जो आहे हॉलिवूडचा नट, त्यांनी द मशिनिस्ट नावाची फिल्म केलेली आहे, जी इन्सोमेनियावर आधारित आहे. तेव्हा ती फिल्म मी बघितलेली होती
त्याची. सो त्याच्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं होतं, की त्याच्यात एका पहिल्या फ्रेममध्ये तो व्यवस्थित हट्टा-कट्टा दिसतोय. शेवटच्या फ्रेममध्ये त्याचं हाडं मोजून घेता यावीत एवढं त्याचा सापळा झालेला आहे. असं त्यांनी ट्रान्झिशन केलेलं होतं. ऑफकोर्स आमची फिल्म बऱ्यापैकी वेगळी होती त्यापासून. जरी आजार तोच असला, तो इन्सोमिनिया होता. आमचा फॅटल फॅमिली इन्सोमिनिया होता, की जो जीन्समधनं ट्रॅव्हल होतो. सो तसं ते होतं. सो ते मी ट्रान्झिशन केलं होतं, जे आहे YouTubeवर लोकं बघू शकतात. पण अशी असा सिनेमा प्रदर्शित होत नाही, याचं एक कुठेतरी एक खूप दुःख वाटतं. मग ती गोवा फिल्म फेस्टिवलला गेली, अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म फिरली. पण समहाऊ ना ती फिल्म खूप सीरियस विषयावरची आहे. आणि आता सीरियस सिनेमे चालत नाहीत. पण तुम्ही ह्या वाटचालीमध्ये तुम्हाला असे काहीच झकास योग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग ज्याला आपण एंटरटेनमेंट व्हॅल्यू म्हणतो. Yes. जसं तुम्ही बकेट लिस्टमध्येच्या वेळेला माधुरी दीक्षित सोबत काम केलं, तो काय इंटरेस्टिंग अनुभव होता. पण त्याच्याही आधीचा एक अनुभव मी तुम्हाला सांगतो. कारण त्याच्या आधी मी आशिकी 2 ही फिल्म केली हिंदीमध्ये. हां, ज्याच्यात मी श्रद्धा कपूरच्या वडिलांचा रोल केला. हां. आणि ती फिल्म अशीच 5-5, 6-6 ऑडिशन्स दिल्यानंतर मला मिळालेली आहे. अच्छा. हो, 6 वेळा ऑडिशन्स दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा शेवटी भटकॅम्पमधनं मला फोन आला, की तुम्ही कुठली जाहिरात वगैरे केलेली आहे का? तर तेव्हा लकीली मी बिर्ला सन लाईफची एक जाहिरात केलेली होती, ज्यातही माझी मुलगी जी होती त्या जाहिरातीत, ती पण श्रद्धाच्याच वयाची आणि तशीच हां. दिसणारी होती. हां. ती ॲड मोहित सुरींनी बघितली आणि मग त्यांना पटलं, की ओके, हा माणूस करू शकतो हा रोल. हां, आणि मग ती फिल्म झाली, जी फिल्म सुपर डुपर हिट झाली. हां. त्यामुळे हिंदीमध्ये अचानक ग्लॅमर आणि तो अनुभव खूपच सुंदर होता. पण So- तुम्हाला आता थोडंसं एक तर श्रद्धा कपूर सुद्धा म्हणजे ती पुन्हा आई महाराष्ट्रीयन. हो, हां, मग तुमचं मराठीमध्ये हे उत्तम कॉन्व्हर्सेशन करते श्रद्धा मराठीमध्ये. तुमच्याशी ते व्यवस्थित झालं. बोलायचो आम्ही, सेटवर क्लीन मराठी बोलायचो. फक्त ती कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली असल्यामुळे हां, तिचं माहिती- मराठी आणि हिंदी मराठी सतत कम्युनिकेशन त्यांच्या घरातही होत नाही. हां, जराही शिवांगी कोल्हापुरे मराठी असल्या तरी. हां, पण तिचं मराठी थोडंसं ॲक्सेंच्युएटेड होतं, कारण ती मीडियममध्ये शिकलेलं असल्यामुळे. हां, त्यामुळे ती ते करेक्ट करून घ्यायची. हां, तिला सांगितलं तर ती ऐकायची, हां. की अच्छा हे असं आहे का प्रोनाऊन्सिएशन? नाही सर, तुम्ही मला सांगत जा. कारण आमचे दोघांचेच खूप मेजर सीन होते त्यात. बाप आणि मुलीचं रिलेशन हे हां. खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे सगळं ऐकायची. इवन आदित्य राय कपूर, वी बिकम फ्रेंड्स त्या फिल्म करत असताना. हां. नंतरही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो एकमेकांच्या, नंबर्स आहेत आमचे एकमेकांकडे. पण नंतर ऑब्व्हियसली तुम्ही एकत्र काम करत नाही, मग तो कॉन्टॅक्ट तुटत जातो. येस, करेक्ट आहे ते. पण सिस्टीम आहे. सिस्टीम आहे. पण अजूनही कुठेही श्रद्धा अचानक समोर आली तर ती येते, भेटते, हां, बोलते व्यवस्थित, मराठीत बोलते जाणून बुजून आणि मग सो लोक जपतात कंटेंट. आणि मग मला असं वाटतं, की तुम्ही काम कसं केलं ना ह्याच्यावर तो डिपेंड असतं, की हां. तुमचा कनेक्ट राहतोय की नाही. येस. नाहीतर आणि मग माधुरी दीक्षित अरे तो तर अमेझिंग होता एक्सपिरियन्स. हां. तेजस देवस्करने डिरेक्ट केलेली ती फिल्म अबोली. त्यांनी मला फिल्मचा पहिला ड्राफ्ट ऐकवायला तो माझ्या घरी आला होता, कारण आम्ही दोघं एकत्र राहायचो त्याच्या आधी, हां. मी आणि तेजस देवस्कर, माझ्या दादरच्या घरात. त्यामुळे आमची मैत्री होती पहिल्यापासून. त्यांनी मला पहिला ड्राफ्ट ऐकवला. म्हटलं वा छान आहे फिल्म. म्हटलं कोण करतंय? मग त्यांनी मला सांगितलं, की माधुरी दीक्षित. म्हटलं काय? हो म्हणे, पहिली तिची मराठी फिल्म माधुरी दीक्षितची येते ह्याच्यात. म्हटलं बापरे, आणि मग बाकी कास्टिंग? तो म्हटलं आहे ना. म्हटलं कोण कोण आहे? रेणुका शहाणे आहे, मग अजून कोण, प्रभावळकरांनी एक रोल केला आहे, हो. इला भाटे आहे, तसे तरी सगळी नावं घेत होता. म्हटलं बरं बरं, मी ऐकत होतो आपलं. म्हटलं हां. म्हटलं आणि म्हटलं ते त्या मुलीचे आई वडील? हां, रेणुका शहाणे ती आईचा रोल करते, मुलाचा रोल तो सुमेध मुडगावकर करतोय आणि हे. म्हटलं बरं, आणि वडिलांचा रोल तू करतोयस? म्हटलं काय? हो तू करतोयस. म्हटलं अरे हे बरा आहेस ना तू? म्हटलं हो, मी खरंच म्हणून तर मी तुला ऐकवलं. मी इतका खुश झालो होतो. म्हटलं वा थँक्यू म्हटलं सरळ. आणि म्हटलं एकच मिनिट सांग. म्हटलं वडिलांचा रोल मी करतोय, रेणुका शहाणेबरोबर मी काम करतोय, आम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतो, त्यामुळे माधुरीबरोबर माझे सीन आहेत का? तर म्हटलं ऑब्व्हियसली तिच्याबरोबरच तर सगळा ट्रॅक आहे मुळात. म्हटलं हां मग ठीक आहे. आणि पहिल्या दिवशी आमचं शूटिंग, पहिला सीन, सिनेमाचा पहिला सीन मी, माधुरी आणि रेणुका असा शूट झालेला आहे तो. हां. त्यामुळे ते एक दडपण होतं ऑब्व्हियसली, की यार माधुरी दीक्षित आहे ती. इतकं काम करून झालेलं आहे आयुष्यात, की सगळंच माहिती आहे तिला. आणि आपण त्या झोनमध्ये काम नाही केलेलं. म्हणजे ती ज्या ह्याच्यात फिरत आहे तिचं करिअर, तशा झोनमध्ये म्हणजे त्या मॅग्निट्यूडला काम नाही आपण येस. केलं. हां. सो ते कसं होईल असं धाकधूक होती. पण समहाऊ ना मला आत्तापर्यंत दिलीपजी एवढं जाणवलं, की ज्या मोठ्या मोठ्या नटांबरोबर मी काम केलेलं ना, मला कधीच ते टेन्शन नाही आलेलं, की अरे बापरे ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे, ह्याच्यामुळे काय होईल. एकदा सीन सुरू झाला की मला काही फरक नाही पडत समोर माधुरी दीक्षित आहे का कोण आहे ते. तुम्ही तुमच्या भूमिकेत शिरता. करेक्ट. आणि त्यामुळे आमचा तो सीन खूप छान झाला. बरं लकीली
इम्प्रोव्हायझेशन जर का झाली सीनमध्ये ना, तर माधुरीसुद्धा खूप छान रिस्पॉन्ड करत होती, की हां, करा, करा तुम्ही, मी करते बरोबर काय करायचं ते. असं तो छान आमचा तिघांचा सुंदर सीन झाला आणि मग तिथनंही आमची मैत्री जमली हां. खूपच. बरं लकीली आम्ही वाढदिवस एका महिन्यात शेअर करतो. 12 मे माझा, 15 मे तिचा. त्यामुळे ते झालं, फिल्म शूट झाली आणि त्याच्यानंतर वाढदिवस आलेला होता आणि मी म्हटलं जनरल तेव्हापर्यंत Instagram आलेलं होतं. मी जनरल एक पोस्ट टाकली. आमचा एक फोटो होता. तो फोटो टाकला Instagramवर आणि हॅपी बर्थडे माधुरी असं म्हटलं ही काय बघणार पण नाही. म्हटलं लाखो असे येत असतील. चक्क ते रिपोस्ट केलं तिने अरे वा. तिच्या हँडलवर आणि अचानक ते सगळीकडनं यायलाच लागलं. ओ माय गॉड, माधुरीने तुझी पोस्ट रिपोस्ट केली वगैरे वगैरे. त्यामुळे ते तिथनं मग सुरू झालं, की सगळं ते म्हणजे पब्लिसिटीचा तो खरं तर माझा पहिला अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही, हां. की ते इतकं सगळं तुमच्याकडे येतं अचानक, फार काही न करता. पण आता तुम्ही इन्स्टाचा उल्लेख केला, पण आता जनरल चर्चा आहे किंवा ट्रेंड आहे, की तुमचे किती फॉलोअर आहेत ते बघून तुम्हाला कामं दिली जातात. हो, हे आहे अनफॉर्च्युनेटली. हे मग खूप अनफॉर्च्युनेटली आहे आणि त्याच्यासाठी मग ते इतके प्रयत्न करावे लागतात ना, की त्याला मग काय म्हणू मी आता त्याला, ते चांगलं का वाईट ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघावं लागतं अनफॉर्च्युनेटली. पब्लिसिटी तुम्हाला आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय लोकं तुमच्याकडे येणार नाहीत हां. आणि जोपर्यंत लोकं तुम्हाला बघत नाहीत, तोपर्यंत तुम्ही पब्लिसाइज होत नाही आहात. असं ते दोन्ही बाजूनी आहे खरं तर. तर त्यामुळे मग ही सगळी मीडियम्स ही तुम्हाला हाताशी घ्यावी लागतात. ट्विटर आहे, Instagram आहे, Facebook आहे. ह्या सगळ्यावर तुम्हाला सतत स्वतःला हॅमर करत राहावं लागतंय आता. आणि त्याच्यात होतंय ना, म्हणजे अनेक वेळेला ॲडची ऑडिशन्स येतात, वेब सिरीजचे ऑडिशन्स येतात. त्याच्यात मला ते Instagram, सर तुमचं Instagram हँडल पण पाठवा. ज्याच्यावर मी त्यांना म्हणतो, की मग मी म्हटलं मी आता वडील आणि आजोबा किंवा ह्या कॅटेगरीतले रोल्स करतोय. तर म्हटलं तसंही माझं Instagram पॉप्युलर आहे म्हणून कोणी मला बघायला येणार नाही. आता जमाना हा यंग लोकांचा आहे. हिरो हिरोईनकडे जातात ती लोकं बघायला. कोण आहेत पहिलं ते बघतात. हां. सो तुम्हाला माझं Instagram हँडल कशाला हवं आहे? तर म्हणे नाही. प्रत्येक कास्टिंग हे त्याच्यावरच आमचं ठरतंय. म्हटलं म्हणजे एखाद्याला ॲक्टिंग येत नसेल आणि त्याच्याकडे 1,00,000 फॉलोअर्स असतील तरी तुम्ही त्याला घेणार आहात. तो म्हटला नाही, आमचा हा चॉईस नसतो. जे प्रोड्युसर्स आहेत किंवा जे फायनान्सर्स आहेत किंवा जो मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्यांचा हा गेम आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की ठीक आहे, 4 पैसे अभिनय कमी केला तरी चालेल, पण Instagramचे फॉलोअर्स जास्त पाहिजेत. म्हणजे आता हे सेट झालंय. ते नाही, झालं. याच्यामध्ये मेक काय माहिती आहे का, मेक ज्याला म्हणतो, की ते काही सेकंदाचं रील करणं आणि पूर्ण भूमिका करणं याच्यामध्ये बराच फरक आहे. जमीन अस्मानाचा फरक आहे. पण चालून जाते आता ते. काय बोलू मी याच्यावर, खरं सांगा. आणि रील स्टार आणि रील स्टारमध्ये फरक आहे ना. प्रचंडच फरक आहे. पण आता लोकांनाही कदाचित काय म्हणूया पटेल, म्हणजे पूर्वी जी एक जिवंत अभिनयाची किंवा क्वालिटेटिव्ह काम बघण्याची जी इच्छा किंवा भूक लोकांकडे होती ना, किंवा लोक इन्व्हॉल्व्ह व्हायचे, कदाचित ती संपत चाललेली आहे. असंही मला आजकालचं सगळं बघितल्यानंतर वाटतं जग, की हां. हां ठीक आहे, मला मी आत्ता मध्ये याच्याविषयी खूप चांगलं हे झालेलं होतं, की सगळा जमाना आता 2 मिनिटचा आलेला आहे. हां, क्विक. 2 मिनिट हां. नूडलची जाहिरात झाली होती तेव्हा एवढं वाटलं नव्हतं एवढं होईल म्हणून. हो. पण आता तो लिटरली जमाना 2 मिनिटचा झालेला आहे. त्यामुळे 2 मिनिटात जर का तुम्ही अटेन्शन ग्रॅब केलं नाही तर यू आर आउट. ह्या लेव्हलला आता ते आलेलं आहे, की फिल्म झाली तरी त्याची 2-2 मिनिटाच्या क्लिप्स टाकून ते पॉप्युलर आधी करायचं. हां. मागे एकदा मुलाखतीत मी म्हणलं होतं, की प्रीमियरला Instagramचे जे पॉप्युलर फेसेस आहेत किंवा यूट्यूबर्स आहेत त्यांना बोलवलं जातं हां. प्रीमियरला. हां. त्यांच्याकडनं बाईट्स घेतले जातात हां. आणि ते पोस्ट केले जातात. हां. ती लोकं सिनेमा बघत नाहीत. ते लोकं येतात, त्यांना ब्रीफिंग दिलेलं असतं हा सिनेमा कशाविषयी आहे. त्यामुळे ते जे काय ब्रीफिंग आहे त्याच्यावर ते फक्त बाईट देतात, हाय हॅलो करतात. तो खूप पॉप्युलर असला तर नटांना त्यांच्याबरोबर फोटो काढायला सांगितले जातात, की जे फोटो नंतर वापरले जातात. संपलं. आणि आता हे सांगतायत म्हणून ऑडियन्स जाऊन जर का सिनेमा बघणार असेल तर मग सिनेमा जेवढे कष्ट घेऊन त्या लोकांनी बनवलेला असतो त्यांच्या कष्टाला किंमतच नाही आहे. कोणीतरी एक 1 मिलियन फॉलोअर असलेला माणूस सांगतोय म्हणून आपण जाऊन काही बघणार आहोत का? पूर्वीच्या काळी तुम्हालाही आठवत असेल ना, की आपण स्टोरी काय सिनेमाची हे विचारायचो, कोण कामं करतंय हे बघायचो, डिरेक्टर कोण आहे हे बघायचो, प्रतिकात्मक दृश्य आहे Correct. का, मेसेज काय आहे. करेक्ट. इव्हन त्यांनी आधी कुठले सिनेमे केलेले Correct. आहेत हेही बघायचो आपण, की याचा सिनेमा आहे ना, मग हा नक्की चांगला असणार, हां. मग मी जायचो बघायला. हो. आता त्याला काही क्रायटेरियाच राहिलेला नाहीये.
पण ह्या सिस्टीमशी तुम्ही कसं जुळून घेतलंय? आता हा खेळ आहे, खेळायला घेतलेला खेळ आहे, खेळ आणि तो आपण जिंकलं पाहिजे, रूल्स तर की आपण पुढे राहिलं पाहिजे. रूल्स तर पाळावेच लागतील. त्यामुळे मी आता इंस्टाग्रामवर टाकत असतो गोष्टी. ऑफकोर्स मी त्याची चीप पब्लिसिटी नाही होऊ देत. माझ्या सेन्सिबिलिटीजनुसार आणि मला ज्या प्रकारे लोकांनी मला बघायला हवं आहे असं वाटतंय, ॲम्बिशन आहे माझी म्हणा, त्या प्रकारचंच पोस्टिंग मी करत राहतो आणि त्या प्रकारेच मी बोलत पण राहतो. जेव्हा जेव्हा मला मीडियामध्ये बोलायची संधी मिळते तेव्हा, तुमच्यासारखा पॉडकास्ट असेल किंवा इतर पॉडकास्ट असतील, तर मी त्या प्रकारेच स्वतःला पोर्ट्रे करतो आणि तेवढं टाकत राहतो. मग त्यातनं माझे आत्ता काय 11,000 12,000 फॉलोअर्स आहेत, ओके, आय एम हॅपी. हां, मग तुम्हाला काम मिळणाऱ्याचा काय फरक पडत नाही? आता माझ्या कॅटेगरीत फार नाही पडत आहे, म्हणजे खूप नाही पडत आहे. हां, जे मला ओळखतात ऑलरेडी, ते मला चांगला नट म्हणून ओळखतात, त्यामुळे ते मला तसंही काम देतात. जिथे माझी ऑडिशन चांगली जाते, ज्यांच्याकडे हा क्रायटेरिया नाही आहे की इंस्टाग्रामचे फॉलोअर जास्त असले तरच काम मिळेल, ते मला देतात. मग आत्ताच 2 मेजर वेबसिरीज मी केल्या. एक नेटफ्लिक्ससाठी राणा नायडू आणि दुसरी मुंबई डायरीज 2 Amazon प्राईमसाठी. Amazonचा डिरेक्टर होता निखिल अडवाणी, नेटफ्लिक्सचे डिरेक्टर होते दुसरे करण, सॉरी नाव आत्ता आठवत नाही आहे, पण तर त्या दोघांनीही माझं काम बघितलेलं होतं आधी, जे काय मीडियामध्ये दिसत होते, आणि त्याच्यानंतर त्यांनी मला बोलवलेलं होतं. किंवा कास्टिंग एजंट मला ओळखत होते, जे करण मल्लीसारखे कास्टिंग एजंट्स आहेत किंवा अनेक चांगले एजंट्स आहेत, त्यांनी माझी ऑडिशन घेतलेली होती आणि त्यांनी मला ते काम दिलेलं आहे. त्यांनी माझं इंस्टाग्राम फॉलोईंग कधीच बघितलेलं नाही आहे आणि त्या कामाचंही खूप कौतुक झालेलं आहे त्या सगळ्या दोन्ही वेबसिरीजचं. सो अशी माणसं आहेत अजून. सो मला आशा आहे की मला कामं मिळत राहतील. पण तुमचं आता एक जे नवीन वेबसिरीज आली आहे, उर्मिला जगताप सोबतचं जे दृश्य आहे, या ते कसं माहिती आहे, ते खूप मॅच्युअर्ड एक ते आहे. ते कसं आलं तुमच्याकडे? अंकुर काकतकरनी ती डिरेक्ट केले वेबसिरीज. म्हणजे ती वेबसिरीज म्हणण्यापेक्षा ती 7 एपिसोडची शॉर्ट स्टोरीज आहेत, त्या स्टेज OTT येतात आता. सो ते पण काम असंच झालं की अंकुर मला पहिल्यापासून ओळखत होता, त्यामुळे तो म्हटला की मी तुला काहीतरी वेगळा रोल देणार आहे आता. तो रोल खरंच वेगळा आहे. करेक्ट. मग कारण आत्तापर्यंत मी सगळे असे काय म्हणू आपण त्याला, समंजस बाप, सज्जन बाप, काका, मामा असेच रोल केले. पॉझिटिव्ह म्हणू किंवा अगदी खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स, गोडधोड. करेक्ट, खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स TV मध्ये मेजरली केलेले. तर त्यामुळे अंकुर म्हटला नाही, मी खरा तू कसा आहेस ते तुला ओळखतो, त्यामुळे मला तुला मी खरा तसा नाही आहे, पण पण तो म्हटला तुला तुझ्यामध्ये एक विलनची टिंज आहे, जी राणा नायडूमध्ये त्यांनी एक्सप्लोअर केली किंवा जी मुंबई डायरीज 2 मध्ये निखिल सरांनी एक्सप्लोअर केली. सो ते बघून तो म्हटला की मी तुला देतो तो निगेटिव्ह आणि थोडासा स्लीझी असा तो कॅरेक्टर आहे. करेक्ट. तो म्हणला मी देतो तुला, तू करू शकशील. म्हणलं हरकत नाही. म्हणजे तुमची जी काय अशी इमेज झाली आहे पॉझिटिव्ह मॅन, त्यापेक्षा थोडं हटकं करावं असं आता वाटायला लागलंय. ॲब्सोल्युटली. कारण शेवटी ॲक्टर आहे ना, वेगवेगळे रोल्स तर मिळायला पाहिजेत ना काहीतरी करायला चॅलेंजिंग. त्यामुळे तसा तो मिळाला डेटिंग सेटिंगमधला आणि खूपच मजा आली करायला मला निगेटिव्ह. पण ते जेव्हा आलं, जे आता सुरू आहे ती, तर त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला येतोय लोकांचा, खूपच चांगला. कॅरेक्टरच्या बाबतीत हो, उत्तम येतो रिस्पॉन्स. कारण लोकांना तर त्याच्यात काही राहिलेलं नाहीये. असे समाज खूप पुढे गेला आहे. डेटिंग सेटिंगचा जो विषय आहे तो सगळ्यांना आता की ते जगमान्य झालेलं आहे. मग काय म्हणू आपण त्याला की वा, उत्तम रोल केलात तुम्ही. कारण आत्ता ना लागोपाठ मी ते 3 रोल्स निगेटिव्ह केलेत. ह्याच्यात अतिशय घाणेरडी कॅरेक्टर्स. म्हणजे राणा नायडूमध्ये ते होतं की मी एक प्रिस्ट असतो जो लहान मुलांना मॉलेस्ट करत असतो. तिकडे मुंबई डायरीजमध्ये पण ऑलमोस्ट सेमच कॅरेक्टर होतं त्याच प्रकारचं, की जो मी एक आश्रम चालवतोय, सॉरी होम चालवतोय मुलांसाठी, ज्यात मी काही मुलांना मॉलेस्ट करतोय. आणि आता हे एक सो असं होतंय आता की आता परत एकदा मी टाईपकास्ट होते की असं मला वाटायला लागलंय. पण मला ते मजा येते की आता गोड गोड कामं खूप झाली, आता जरा आपण असेच करूया रोज, असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एकेकाळी ते हिरो बनण्याचं जे भूत होतं डोक्यावर, ते आता तर खूपच मागे गेलं. पण आता चांगले रोल्स ज्याला इम्पॉर्टन्स आहे त्या प्रोजेक्टमध्ये, हे मला करायचं. नुसती संख्या नाही वाढवायची. संख्या नाही वाढवायची, काहीच गरज नाही. तरी बघता बघता किती संख्या झाली असेल? बापरे, 20-22 सिरियल्स, 12 ते 15 नाटकं, मराठी 2 हिंदी 5 हिंदी नाटकं, त्याच्यानंतर सिनेमे कमी असतील, पण तरी आहेत 30-40 सिनेमे तर नक्की झाले असतील. मग एवढं तर आहे. एवढं मटेरियल आहे. पण तुमचं सगळ्यात लक्षवेधी जे आहे लिली व्हाईट आणि नाईट रायडर, म्हणजे तुम्ही तिकडे लेखक, दिग्दर्शक आणि पुन्हा अभिनेते, हा अनुभव खूप उत्तम. कारण रसिका जोशी आणि मी ते नाटक लिहिलं, तेच अशातनंच लिहिलेलं होतं की चायला आपल्यासाठी कोणी नाटक लिहित नाही, आता आपणच लिहूया.
असं आम्ही ते नाटक लिहिलं होतं आणि ते सुद्धा मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, पण तिला ते वसंत सोमण पुरस्कार जो मतकरींच्या फाउंडेशनकडनं दिला जातो तो मिळत होता आणि तेव्हा आम्हाला काहीतरी स्किट करायचं होतं. सो त्याच्यात आम्ही ते एक स्किट लिहिलेलं होतं, एक सीन 7 मिनिटाचा. आणि ते स्किट बघितल्यानंतर तेव्हा दिलीप प्रभावळकर, सुलभा देशपांडे, मोहन आकाशे, मतकरी सगळेच होते तिथे बसायला. ते म्हणले की काय काय नाटक आहे का हे? ज्यातनं आमच्या डोक्यात ती आयडिया आली खरं तर. आणि आम्ही ते नाटक लिहिलं. ते सुदर्शनकडनं आम्ही त्याचे 25 प्रयोग केले एक्सपेरिमेंटल, जिथे ते खूपच गाजलं. म्हणजे सुदर्शनला हाऊसफुल होतं नाटक, म्हणजे फारच झालं म्हणजे ते. पण ते नाटक बोल्ड होतं 2009 साली, कारण एका लेवलला आम्ही लग्नसंस्थेच्या विरोधात बोलत होतो. एका लेवलला आम्ही असं म्हणत होतो की लग्नसंस्थेला आता नवीन काहीतरी पर्याय शोधण्याची गरज आलेली आहे. आणि जेव्हा आपल्याकडे इंस्टाग्राम नव्हतं आलेलं, फेसबुक, ऑर्कुटचा जमाना होता तो, याहू आणि ह्याचा. सो त्याच्यावर लोक चॅटरूम्समध्ये चॅट करत होती. जो आम्हाला एक इंटरेस्टिंग विषय वाटला की लोक त्या चॅटरूममध्ये का जायला लागली मुळात, हा प्रश्न आला. की म्हणजे एवढी लोकसंख्या आहे भारताची, पण आता एकमेकांशी बोलायची गरज नाही पडते. मला कोणीतरी एक चॅटरूममध्ये तिसराच माणूस हवा आहे की जो अनोळखी आहे सर्वस्वी, ज्याच्याशी मी काही बोलू शकतो किंवा बोलू शकते. आणि ते मला खूप कुठेतरी छान मजा देत आहे. ह्यातनं ती कॉन्सेप्ट जन्माला आली व्हाईट लिलीची, की असे 2 भेटलेले की खरं तर ज्यांना एक लग्न करायचं आहे, पण त्यांना कोणी पार्टनरच मिळत नाही या बदललेल्या सामाजिक व्यवस्थेमुळे. आणि मग ते त्याच्यात समाधान शोधायला लागतात आणि मग त्यांना कळतं की नकोच, पार्टनर नकोच, हे व्हर्च्युअल जे काही जग आहे ना तेच चांगलं आहे, असं म्हणणारं ते नाटक होतं. आणि तेव्हा बॅकलॅश म्हणजे आला होता ना एका प्रयोगाला, झेंडे घेऊन उभे राहणारे लोक, लग्न संस्थेविषयी तुम्ही चुकीचं बोलताय, भारताची संस्कृतीला यायला चाललेली वगैरे वगैरे, ज्याच्यावर लोकांनीच त्यांना गप्प केलेलं होतं की काही संस्कृती वगैरे लिहायला चालले नाही, तो मांडतात तो विषय खूप चांगला आहे, आजच्या पिढीचा आहे, मांडू देत त्यांना, असं झालेलं होतं. हे सगळं विरोध घेतलेला आहे, सगळं घेतलेलं आहे. पण ते नाटक खूप चाललं. 650 शोज केले मी आत्तापर्यंत त्याचे, आणि देशा परदेशात सगळीकडे मी अख्खं जग हिंडलो आहे, एक्सेप्ट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. सगळं जग हिंडून झालेलं आहे त्या नाटकामुळे, सगळीकडे प्रयोग झाले मला. आणि ह्यातलं गंमत मला वाटते दिलीपजी, की आत्ता गेल्या वर्षी आम्ही अमेरिकेला गेलेलो होतो 24 साली अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना हे नाटक बोल्ड वाटतं. ही खूप गंमत आहे यातली. कारण तिथे राहणारे भारतीय जे आहेत ना, ते अजूनही एक 20-22 वर्षापूर्वीच्या भारतात जगतात. त्यांच्याशी ती असोसिएशन आहे. त्यांना आत्ता बदललेला भारत माहिती नाहीये. माहिती नाही म्हणजे त्यांना ते ऍक्सेप्ट नाही होते की माझा देश इथून इथपर्यंत आलेला आहे आणि ते डिस्कनेक्टेड आहे. त्यामुळे त्यांना ते बोल्ड वाटतंय. मी त्यांना म्हटलं हो हे काहीच नाही आमचं नाटक, त्याच्या कित्येक पुढे गेलेत म्हणलं आता नाटकं. एक बहीण प्रेग्नंट आहे आणि भाऊ तिला ऍक्सेप्ट करतो, अनवेडेड प्रेग्नंट आहे ती, हे सारखं उमेशचं नाटक येऊन गेलेलं होतं, उमेश आणि प्रियाचं, दादा एक गुड न्यूज आहे नावाचं. त्यामुळे म्हटलं जमाना खूप पुढे गेला, तुम्ही मागे आहात म्हणलं, आमचं नाटक जुनं झालं म्हणलं आता खरं तर. खूप बोल्ड. बरं, तुम्ही अजून एक आयुष्यामध्ये तशी, म्हणजे आता जे आता म्हटलं तर ती काळाच्या खूप पुढची, म्हणजे मूल नको, म्हणजे आता तुमचं लग्न किती हो त्या दिवशी 31 वर्ष झाली. आणि आता गेल्या काही वर्षामध्ये आपण इथे बघतो की म्हणजे सगळ्या क्षेत्रात, म्हणजे आपलंच क्षेत्र असं नाही आहे, मनोरंजन क्षेत्र असं नाही, जनरल पण काही असं म्हणतात की आम्हाला मूल नको. पण त्यावेळेला तुमचा निर्णय घ्यायची हे, आणि हे आता हा काय ट्रेंड आहे? 20व्या वर्षी मला हे रिअलाईज झालेलं होतं, माझ्या आयुष्याच्या 20व्या वर्षी, तेव्हाची परिस्थिती बघता की नको मुलं. बट तेव्हाचं कारण हे माझं डोक्यातलं वेगळं होतं, कारण मला ह्या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं होतं, नट व्हायचं होतं. आणि त्यातल्या इन्सिक्युरिटीज, त्यातली नॉन सेटलमेंट, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या मला माहिती होत्या आधीपासून. सो तेव्हा त्या दृष्टीने तो माझा निर्णय होता की नाही, मुलं बिलं आपण जन्माला म्हणजे तेव्हा लग्नच नाही करायचं हा खरं तर होता इश्यू. आणि त्यामुळे मुलं नको असं होतं, कारण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती एक मोठी, आणि ती घेण्याची माझी तयारी नव्हती. कारण मला हे बाकी सगळं इन्सिक्युअर फील्ड दिसत होतं की ह्या इन्सिक्युरिटीमधनं मी मुलांना वाढू शकेन की नाही मला माहिती नाही. पण इव्हेंच्युअली मला तो माझा डिसिजन एवढा पटायला लागला की ज्या प्रकारे जग बदलतंय, की मला आत्ता फ्रँकली असं वाटतं की लोकसंख्या इतकी बेशुमार वाढलेली आहे, आणि जर का प्रत्येक गोष्ट करताना आपण एक स्टॉप गॅप अरेंजमेंट करतो किंवा आपण कुठेतरी जाऊन थांबतो कुठलीही गोष्ट करताना, तर मग तोच निकष आपण ह्या गोष्टीला का नाही लावत होता अजूनही, की ओके ना, एक काही दिवस थांबूया ना, काही वर्ष थांबूया, जरा सेटल्ड होऊ देत गोष्टी. मग त्याच्या जे आत्ता बाहेरच्या देशात होते की ज्यांनी आधी निर्णय घेतलेला होता की नाही 1 चाइल्ड, जे आता परत जायला लागलेले आहेत की नाही ओके तुम्हाला आता आपण वाढवूया पॉप्युलेशन आपल्या देशाचं, कारण ते खूपच कमी झालेलं आहे.
सो इट्स अ मॅनेजमेंट थिंग. तर त्याला एवढा विरोध करायची काय गरज आहे की ओके नाही झाली काही वर्ष मुलं कोणाला तर काय फरक पडणार आहे का जगामध्ये. खूप खरं कसं सांगायचं माहिती आहे का, पण तुम्हाला मिसेस त्याच्यामध्ये मिळालं सपोर्ट त्यावेळेला. लकीली हां, माझी हां. बायको पण ह्याच मताची होती आणि त्यावेळेला ते झालं आमचं लग्न आणि म्हणूनच आमचं लग्न झालं. अच्छा. नाही तर मी तिला आधी सांगितलं होतं की म्हणलं मुलं बिलं व्हावं हा तुझा इच्छा असली तर म्हणलं आपण लग्न नको करायला, मग आपण असंच राहू. आणि तेव्हाही माझ्या डोक्यात खरं तर लिव्हिंगची कन्सेप्ट होती की म्हटलं कशासाठी लग्न करायचं, आपण लावून ना लिव्हिंगमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. बरं मी जॉईंट फॅमिलीमधनं येतो दिलीप. हां, तेच पुढे बोला. हां. 25 लोक आम्ही एका घरात राहत होतो. अच्छा. हो, अशा फॅमिलीमधनं मी येतो. पण तेव्हाही माझे विचार होते समाव. मग ह्या 25 तुमच्या ह्या मोठ्या फॅमिलीने कसं स्वीकारलं? प्रचंड विरोध. म्हणजे एक दिवस मला आठवतंय एका रात्री आमच्या घरातली सर्व तरुण, मला म्हणजे माझे मोठे भाऊ, माझ्या मोठ्या बहिणी, लग्न झालेली, असे सगळे आम्ही एक 10-12 लोक लिटरली एक गोलमेज परिषद, कारण आमच्याकडे एक गोल डायनिंग टेबल होतं म्हणून मी त्याला गोलमेज परिषद म्हणतो, तशी एक भरलेली होती. आणि त्यांनी रात्री 10 ते पहाटे 4 असं माझं एक ब्रेन वॉश करायचा प्रयत्न केलेला आहे की नाही कसं सगळं चुकीचंच आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते वगैरे वगैरे. आणि जेव्हाही मी त्यांना ठामपणे उत्तर दिले होते की नाही मला जमणार नाही आणि असं असेल तर मग मी लग्नच करत नाही, जे तुम्ही मला कंपेल करू शकत नाही. आणि इतपत मी तेव्हा क्लॅरिटी होती माझ्याकडे की नाही हे नाही होऊ शकणार आहे, आणि जे मी अजूनपर्यंत तरी पाळलेलं आहे. पण आता तुम्हाला त्याबद्दल काय वाटत नाही? काहीच नाही वाटत, काहीच वाटत नाही, ॲब्सोल्युटली काही वाटत नाही. मग इट वॉज अ राईट डिसिजन असं माझे आत्ताही म्हणणं आहे खरं तर. आणि जे आता अनेक जण माझे आता कॉन्टेम्पररीज त्याला सपोर्ट देत आहेत खरं तर. म्हणजे माझे कॉन्टेम्पररीज जे माझ्या वयाचे होते त्यातली अनेक लोक आहेत आत्ता हां. की ज्यांनी मूल नाही होऊ दिलेलं, असे अनेक आहेत लोक. हां. फक्त ते बोलत नसतील कारण ते तेवढे फेमस नाही आहेत, त्यांचे कोणी पॉडकास्ट करत नाही, माझा करतात त्यामुळे किंवा त्यांना बोलायचं नसेल. करेक्ट. कारण ती एक पुण्यात तर एक तो माणूस आहे जो नॉन चाइल्ड मुवमेंट चालवतो, तो जगभरात ती मुवमेंट चालवतो. आणि त्यांनी मध्ये माझी मुलाखत घेतली होती एकदा अच्छा. की तुझा काय थॉट होता, कारण आत्ता मी 60 वर्षाचा आहे, मग ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की मूल न होऊ देणं हा माझा निर्णय आहे तेव्हाचा. त्यामुळे तो म्हटलं तेव्हाची परिस्थिती काय होती आणि कशामुळे ते झालेलं होतं हे सांग. आणि म्हटलं तो माझा डिसिजन कन्फर्म होत गेला बदलत्या परिस्थितीनुसार, डिसिजन नाही बदलला माझा, त्याची कारणं बदलत गेली पण डिसिजन तोच राहिला की नाही मुलं नको आहेत. आता आपण रॅपिड फायर घेऊया. येस, डन. बघू तुम्ही काय सिलेक्ट करता ते. म्हणजे तुम्ही मूळ पुणेकर, आता मुंबईकर झाले. पुणे की मुंबई? मुंबई. आता हो. गडबड गोंधळमधला मामा की दगडी चाळ 2 मधला नानासाहेब पाटील? दगडी चाळ 2. उत्तरायण की बकेट लिस्ट? बकेट लिस्ट. तुमची मुलगी काय करते आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट? ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर एका लग्नाची दुसरी गोष्ट हे आहे. दुसरी गोष्ट आहे. अच्छा. हां. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? आय बिलॉंग टू दॅट जनरेशन. वृत्तपत्र, न्यूज चॅनल. वृत्तपत्र, न्यूज चॅनल. मेकअप रूम की व्हॅनिटी? व्हॅनिटी. शिवाजी मंदिर, दीनानाथ? दोन्ही फार उत्तम आहेत, दोन्ही मी फार नाही याचं उत्तम. चॉईस करू ठीक आहे. शकतो. नो प्रॉब्लेम. सिंगल स्क्रीन की मल्टिप्लेक्स? मल्टिप्लेक्स. सिंगल स्क्रीनची आठवणी येत नाहीत? येते, आठवण येते, पुण्यातली येते, खूप येते, पण बदललंय जग आता आणि लोकांच्या दारात सिनेमा नेणं फार आवश्यक आहे, त्यामुळे मल्टिप्लेक्स. पण तुम्हाला एखादी सिंगल स्क्रीनची आठवण पुण्यातली त्या काळातली, शाळा कॉलेजच्या दिवसातली? बापरे, तेव्हा ना मी एक अतिशय छोटासा, म्हणजे एक 2 मिनिटं पण नसेल त्याचं फुटेज बहुतेक, मैं आझाद हूँ नावाचा अमिताभ बच्चन चिनू आनंद दिग्दर्शक होता, 90 सालचं पिक्चर आहे. त्या सिनेमात मी असं एका फ्रॅक्शनमध्ये दिसून जातो, कारण ते पुणे शूट झालेलं. करेक्ट. आणि तुम्ही त्याला विरोध केलेला. कशाला? त्या शूटिंगला तिकडे विरोध झालेला. हो, पुण्यात झाला होता, पण आमच्या गोव्याला जाऊन त्यांनी शूटिंग. करेक्ट, पण आमच्या एसपी कॉलेजमध्येच त्याचं शूटिंग झालं. बरोबर आहे. हा, मग आणि त्यामुळे आम्ही एसपी कॉलेजमध्ये तेव्हा होतो, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ते बसवलेलं होतं आणि मी आनंदाने बसलो होतो, कारण अमिताभ बच्चन समोर असणार होता स्टेजवर. आणि त्याच्यात मी दिसतोय, त्यामुळे तो सिनेमा तेव्हा सिंगल स्क्रीन होते, त्यामुळे तो सिनेमा मी सिंगल स्क्रीनवर बघितलेला आहे. आणि तेव्हा मग त्या सिंगल स्क्रीनवर 70 mm वर आपण दिसतोय, याचा जो काही आनंद असतो तो मी तेव्हा उपभोगलेला आहे. अच्छा. मग ते पण तो आता मल्टिप्लेक्समध्ये होतो. आता मल्टिप्लेक्समध्ये काय होतं ना, आता टेक्नॉलॉजी खूप बदलली ना, त्यामुळे तो इफेक्ट जास्त येतो तुमच्यावर, साऊंड आणि सगळ्याचा, क्लिअर, जो सिंगल स्क्रीनमध्ये नव्हता मिळत.
पण सिंगल स्क्रीनची गंमत काय, आता मध्ये आपलं जुहूचं चंदन टॉकीज होतं, जे आता आहे की नाही मला माहिती नाही, पाडलं हा. तर चंदन टॉकीजला गुंडे रिलीज झालेला होता, अर्जुन कपूर आणि याचा सिनेमा आहे तो मी सिंगल स्क्रीनलाच, मी अजूनही काही सिनेमे सिंगल स्क्रीनला जाऊन बघतो मी. गिल्टी गॅलेक्सी असेल, बँड्राचा असेल किंवा हे, कारण त्याचा तो माहोल असतोय ऑडियन्सचा. म्हणजे जसं क्रिकेट मॅच आपण टीव्हीवर पण बघू शकतो, पण ते स्टेडियम मध्ये दिसत पण नाही खरं तर तितक्या लांबनं क्लीन, पण तरी तो जो एक माहोल असतो ना, त्याची मजा सिंगल स्क्रीनलाच आहे, ती मल्टिप्लेक्सला नाहीये. टाळ्या शिट्या. करेक्ट. बाकरवडी, आता तुम्ही पुण्याचे आहेत म्हणून, तर पुण्याची बाकरवडी की आमचा मुंबईचा वडापाव? अरे यार नाही, बाकरवडी. अच्छा, इथे तुमचा पुणेकर. येस. एक तर ती कमी त्रासदायक आहे, थोडीशीच खाल्ली जाते. वडापावचे खूप साईड इफेक्ट जास्त आहेत, त्यामुळे बाकरवडी. बाकरवडी नाही. पण तुम्ही पुणेकर असल्याचं तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये वावरताना कुठे असं तुमची, म्हणजे आता पुणेकर म्हटल्यानंतर मग अधिक चौकस, चौकंदळ नाही असं काही मला. आता तुम्हाला माहिती असतील हे लोक, अशोक मुळे तुम्हाला माहिती आहेत ना? हो. ते मला सतत म्हणतात, तुम्ही पुण्याचे अतिरेकी, आमच्या मुंबईत येऊन तुम्ही घुसलायत आणि हे सगळं वगैरे, ते गमतीने बोलत असतात. सफेद शर्ट पॅन्ट. पूर्णपणे सफेद शर्ट पॅन्ट. पण मी त्यांना म्हणलं हे बघा, आतापर्यंत सर्व क्रिएटिव्हिटी ही पुण्याकडेच होती, मुंबईनी ती हायर केलेली होती म्हणलं आतापर्यंत. आता म्हणलं परिस्थिती बदलली, आय ॲग्री. पण ज्या काळात मी आलो त्या काळात सगळ्यांचा पुण्याचा बॅकड्रॉप होता, तेव्हा जे लोक फेमस होते ते बरेचसे लोक. करेक्ट. त्यामुळे म्हणलं आहे सांस्कृतिक माहेरघर आहे ते महाराष्ट्राचं, ते आता तुम्ही कसं डिनाय करणार आहात. तर त्या बाबतीत आता पुणे आणि मुंबई आता फरकच राहिलेला नाहीये. मी आता पुण्यात गेलो की मला असं वाटतं की अरे नाही, मग मुंबईच बरी आहे पुण्यापेक्षा आत्ताच्या, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पुणं खूप घाण क्राऊडेड झालेलं आहे आणि ते शहर नव्हतं, ते शहर एक्झॅक्टली ते शहर व्हायलाच नको होतं खरं तर. ते रिटायरमेंट सिटी होती, ती तशीच ठेवायला हवी होती, पण ती नाही राहिली आता काळाच्या ओघात, काही करू नाही शकत आता. आणि आता तर या हायपरलिंकमुळे तर आणखीनच गोंधळ झालेला आहे सगळा. जवळ आलं. हो, जवळ आलं. म्हणजे आता काय, मधला फक्त तो एक डोंगर राहिलाय लोणावळ्याचा, मग तोही आता पाडून टाका, म्हणजे मग पुणे मुंबई एकच करूया ना आपण. पण खरी प्रवासातली मजा आहे ना त्या जुन्या घाटात किती होती, जुन्या घाटामध्ये होती. आणि कसं माहितीये, तुमचं जिथे तुम्हाला पोहोचायचंय तो स्पॉट येईपर्यंतचा जो अनुभव असतो ना, तो खरा प्रवास असतो. एक्झॅक्टली. 5-5 तास, 6-6 तास, 7-7 तास लागायचे तेव्हा मुंबईत. मजा यायची. पण मजा यायची. छान तो घाट असा मस्त, वडापाव वगैरे खाता यायचा वाटेत तिथे, कर्जतला सगळं करता यायचं. त्यामुळे ती मजा मिस होते. त्यामुळे हा वेग नको वाटतो आजकाल अनेक वेळेला, की अतिच वेगवान चालू आहे, की अरे जरा एन्जॉय करा ना काहीतरी, आयुष्य कधी जरा थांबूया ना. असं होतं आता. पण मग आता मला असं वाटतं की असं बोललं की लोक म्हणतील आता तू 60 वर्षाचा झालास ना, त्यामुळे तुला असं वाटतं. बरं, तुम्ही 60 वर्षाचे झालात. आता ह्या क्षणी करिअरच्या बाबतीत काय आहे मनामध्ये? खरं खूप काही करायचंय, म्हणजे अजूनही खूप गोष्टी करायची इच्छा आहे. मला एक नाटक लिहायचंय, एक सिनेमा मी लिहितोय सध्या, ज्याच्यावर काम चालू आहे माझं, जो डिरेक्टही करायचा आहे मला डिरेक्शनमध्ये यायचंय. खरं तर नाटकही डिरेक्ट करायचं, एक झालंय पण आता अजून एक नाटक करायचं आहे डिरेक्ट. आणि ह्या सगळ्यापेक्षा ना आत्ता जे खूप फिकल असं एक जग झालेलं आहे ना, तर चालेल का न चालेल हा विचार न करता मला क्वालिटेटिव्ह काम करायचं आहे. नाही चाललं ओके, तो तुमचा चॉईस आहे, तुम्हाला बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं सोडून द्या. पण मला आता माझ्या कामाचा आनंद हवा आहे आणि त्यातनं मिळणारे पैसे हवेत. मग ते नाही पॉप्युलर झालं, नाही केलं लोकांना, काही फरक नाही पडत, कारण आता मला माझं समाधान पाहिजे. तर असे हे मिलिंद पाठक, तुम्ही अगदी दिलखुलासपणे मोकळेपणाने खूप, म्हणजे आता ह्यापेक्षा तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, पण जे काही आपण एवढ्या वेळ गप्पा केल्या, बरंच तुमच्याबद्दलची नवीन माहिती आज आमच्या प्रेक्षकांसमोर आलेली आहे, पोहोचेल ती म्हणजे. तर तुम्ही आमच्या इट्स मजा या स्टुडिओमध्ये आलात आणि #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टसाठी सहकार्य केलं, याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. दिलीप, तुमचे खूप आभार, कारण आता तुमच्यामुळे मी पॉप्युलर होईन असं मला वाटतंय. आता नाही होणार, इट्स मज्जामुळे तुम्ही नक्की पॉप्युलर होणार. थँक्यू सो मच. तर रसिको, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याकडे तुमचं नक्कीच लक्ष असणार. खूप खूप धन्यवाद.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.